नमस्कार. सण हर्षाचे या मालिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. भाद्रपद संपून आता अश्विन सुरू झाला आणि सुरुवात झाली ती म्हणजे उत्सवाला, नवरात्रीला. नवरात्र, खरं तर नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ. ज्या वेळेला वातावरणामध्ये अनेक बदल घडत असतात, एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होणार असतो आणि त्यामुळे निसर्गाने कात टाकावी तसेच बदल निसर्गामध्ये घडत असतात. बृहत्संहितेनुसार सूर्य आणि इतर ग्रहांमध्ये जे परिवर्तन होतं त्याचा परिणाम हा निसर्गावर होत असतो आणि निसर्गाचा परिणाम हा मानवावर होत असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये व्रतस्थ राहावं, उपासना करावी आणि शरीरामध्ये होणाऱ्या बदलांना अनुकूल असाच आपला आचार आणि विचार असावा असं शास्त्र सांगतं. ज्यामुळे जी नवीन शक्ती वातावरणामध्ये निर्माण होतीये त्याचा जास्तीत जास्त लाभ हा आपल्या देहाला मिळू शकतो. नवरात्र म्हणजे 9 दिवस 9 रात्री करण्याचं व्रत. नवरात्र हे रामाचं साजरं केलं जातं, कृष्णाचं साजरं केलं जातं, दत्ताचं, तसंच खंडोबाचं देखील नवरात्र असतं. देवीचं नवरात्र हे 2 वेळेला म्हणजे वासंतिक नवरात्र जे चैत्रात येतं आणि शारदीय नवरात्र जे अश्विनात येतं ते आपण साजरं करतो. नवरात्र हे 9 दिवसांचं असतं, पण जर एखाद्या तिथीचा क्षय झाला तर ते 8 दिवसांचं देखील असू शकतं किंवा तिथीची वृद्धी झाली तर काही वेळेला 10 दिवसांचं देखील असतं. मात्र चंपाषष्ठीचं नवरात्र हे अपवाद आहे याला, कारण ते 6 दिवसांचं असतं. नवरात्र म्हणजे वातावरणातल्या त्या अलौकिक शक्तीला ग्रहण करण्याचा काळ आणि ती शक्ती ग्रहण करण्यासाठी शरीराची, मनाची स्वच्छता मात्र आधी झाली पाहिजे. आणि म्हणून या नवरात्रामध्ये जे नियम सांगितले जातात ते शरीर आणि मनाच्या शुद्धीसाठी अतिशय आवश्यक असतात. निसर्गाप्रती आदर आणि कृतज्ञता बाळगावी असंच आपलं शास्त्र आपल्याला शिकवतं. त्यामुळे जर आपण बघू तर वासंतिक नवरात्र किंवा शारदीय नवरात्र ह्या दोन्ही वेळेला वसंतामध्ये रब्बीची पिकं ही तयार झालेली असतात, तर आत्ता शरदामध्ये खरीपाची पिकं ही तयार झालेली असतात किंवा होत आलेली असतात. आपलं पहिलं पीक हे त्या शक्तीला अर्पण करावं आणि तिच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करावी असंच हे सणवार उत्सव आपल्याला शिकवत असतात. नवरात्र हा शक्तीच्या उपासनेचा काळ. शक्ती म्हणजे देवी माता दुर्गेने निरनिराळी रूपं धारण करून निरनिराळ्या दैत्यांना म्हणजे शुंभ निशुंभ, धूम्रलोचन, महिषासूर अशा अनेक राक्षसांना 9 दिवस घनघोर युद्धामध्ये पराजित केलं, त्यांचा वध केला. आणि म्हणून हे 9 दिवस या 9 रात्री आपण उत्सव साजरा करतो आणि 10वा दिवस हा विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. या 9 दिवसांमध्ये देवीची निरनिराळी रूपं ही पूजली जातात. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती ह्या 3ही रूपांची उपासना या 9 दिवसांमध्ये केली जाते. याचाच दुसरा अर्थ असा की आपल्या देहामध्ये, आपल्या मनामध्ये देखील निरनिराळे जे राक्षस तिथे उपस्थित आहेत त्यांचा वध करण्यासाठी स्वतःमधली ती शक्ती जागवणं, त्या शक्तीची ती उपासना आहे. आपल्या आत असणारे हे राक्षस कोणकोणते? तर आपल्यामध्ये असणारा आळस, आत्मग्लानी ही म्हणजे त्या शुंभ निशुंभासारखी आहे. आपल्यामध्ये जो अहंकार असतो तो त्या महिषासुराचा अवतार आहे. तर्क वितर्क जे आपण सतत करत राहतो ते म्हणजे चंडमुंड आहेत. मनातला लोभ, तिरस्कार म्हणजे तो मधुकैटभ आहे. मनातल्या भ्रामक कल्पना या रक्तबीजासुरासारख्या आहेत आणि गैरसमज हे त्या धूम्रलोचनासारखे आहेत. किती राक्षस आपल्या आतच असतात, पण ह्या राक्षसांचा वध कोण करणार, यांना नष्ट कोण करणार? तर ती सत्सत विवेक बुद्धी. जेव्हा सत्सत विवेक जागा होतो तेव्हाच तुमच्या आतली ती शक्ती जागी होते. त्या शक्तीला जागा करण्यासाठी मनाची शुद्धता, स्वच्छता आवश्यक असते. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा सारासार विचार करणं आवश्यक असतं
आणि म्हणून मौन बाळगा, म्हणून उपवास करा, अंतर्मुख व्हा आणि तुमची उत्तरं तुम्हीच शोधा, तुमचं युद्ध तुम्हीच करा आणि त्या राक्षसांचा तुम्ही वध करा, असं ही नवरात्र आपल्याला शिकवत असते. या आराधनेमुळे शरीरातली शक्ती वाढते आणि विश्वामध्ये असणाऱ्या त्या शक्तीचा ह्या शरीराला अधिकाधिक लाभ होतो. त्यामुळे मानवाचा कायाकल्प होतो असं शास्त्र म्हणतं. त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढते, स्मरणशक्ती वाढून बौद्धिक विकास होतो. एकूणच आत्मिक उन्नती करण्याचा हा कालावधी. नवरात्रीमध्ये घट स्थापन केले जातात. खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आणि ही घटस्थापना म्हणजे खरं तर बीज परीक्षण, पाणी परीक्षण, माती परीक्षण आणि शेतकऱ्यांनी कोणतं पीक आता लावावं ज्याचा त्याला लाभ होईल हे सांगण्याचं एक विज्ञानच म्हणावं लागेल. घटस्थापनेला देवीसमोर घट स्थापन केले जातात. एका परडीमध्ये शेतातली माती भरली जाते आणि त्या शेतकऱ्याकडे असणारं बियाणं किंवा उपलब्ध असणारं निरनिराळं बियाणं हे त्यामध्ये पेरलं जातं. जो जलस्रोत त्याच्याकडे आहे त्यातलंच जल रोज त्याच्यावरती शिंपडलं जातं आणि मग 9 दिवसांमध्ये त्यातून जे अंकुर फुटतात ते अंकुरित होतं. त्यातलं कुठलं बियाणं हे उत्तम अंकुरित झालेलं आहे, वाढलेलं आहे, यावरून कळतं की कुठलं पीक घ्यायला हवं. आपली जी माती आहे, आपल्याकडे जे पाणी उपलब्ध आहे आणि आपण लावलेल्या ज्या बियाणांमधनं कुठल्याला जास्त शक्ती मिळते आहे आणि वातावरण तेच सांगत असतं की हे बियाणं जर तुम्ही पेरलं तर तुम्हाला निश्चित लाभ होईल. खरं तर विज्ञान ज्याला आपण म्हणतो ते निसर्गाचंच ज्ञान आहे. आपल्याला समजेल अशा भाषेत आपण ते मांडत असतो. आपल्या प्राचीन शास्त्रांचा, ऋषीमुनींचा त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो जर आपल्या लक्षात आला तर त्याचा यथायोग्य वापर आपल्याला स्वतःच्या आयुष्यात करून घेता येईल. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीयांचं म्हणजे शक्तीच्या उपासकांचं व्रत आहे. कुळधर्म कुळाचाराप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा ह्या दिसून येतात आणि निरनिराळ्या कुळांमध्ये त्या अंगीकारल्या जातात. काही ठिकाणी घटामध्ये देवीची स्थापना केली जाते. देव्हाऱ्यामध्ये अखंड नंदादीप तेवत असतो. दररोज फुलांच्या माळा चढवल्या जातात. देवीपुढे सप्तशतीचा पाठ म्हटला जातो. 9 दिवस उपवास केला जातो. कुमारिका पूजन होतं, यज्ञ याग होतात. ब्राह्मण आणि सुवासिनींना भोजन दिलं जातं. 9 दिवस आदिमायेची मनोभावे पूजा केली जाते आणि पूर्ण श्रद्धा आणि उत्साहामध्ये हा उत्सव पार पडतो. अनेक राक्षसांचा वध करून पृथ्वीचं त्यांच्यापासून रक्षण करणाऱ्या देवीचा हा उत्सव. या उत्सवामध्ये अखंड दिवा हा तेवत ठेवला जातो. त्यामागचं कारण हेच आहे की दिवा म्हणजे तेज, दिवा म्हणजे प्रकाश, दिवा म्हणजे ऊर्जा आणि अंधकाराचा नाश. अंधाराचा नाश होऊन सर्वत्र प्रकाश पसरावा, ती ऊर्जा मिळावी, ती शक्ती प्रस्थापित व्हावी म्हणून अखंड दीप हा या दिवसांमध्ये तेवत ठेवला जातो. या दिवसांमध्ये कुमारिका पूजल्या जातात. कुमारिकेला आपल्याकडे देवी समजलं जातं. 2 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंतच्या कुमारिकांचं पूजन ह्या नवरात्रीमध्ये केलं जातं. 2 वर्षांच्या मुलीला कुमारी, 3 वर्षांच्या मुलीला त्रिमूर्तिणी, 4 वर्षांच्या मुलीला कल्याणी, 5 वर्षांच्या मुलीला रोहिणी, 6 वर्षांची ती काली, 7 वर्षांची चंडिका, 8 वर्षांची शांभवी आणि 9 वर्षांची दुर्गा, तर 10 वर्षांची सुभद्रा स्वरूपिणी मानली जाते. 9 कुमारिका ह्या नवदुर्गा रूपामध्ये पूजल्या जातात. प्रत्येक वर्णाच्या कुमारिकांचं पूजन केलं जातं. प्रत्येक वर्णाच्या कुमारिकेला विशेष महत्त्व असतं. ब्राह्मण कन्येच्या पूजनाने मनोरथ सिद्धीस जातं. विजय आणि कीर्ती मिळवून देण्यासाठी क्षत्रिय कुमारिकेचं पूजन केलं जातं.
वैश्यकन्या ही धनसंपदा मिळवून देण्यासाठी पूजली जाते, तर अपत्य प्राप्ती, वंशवाढीसाठी शूद्रकन्यका ही पूजली जाते. आपल्या शास्त्रामध्ये सर्वांनाच यथायोग्य आदर, सत्कार आणि सन्मान दिलेला आहे. तसं बघितलं तर प्रत्येकच जण त्याच्या आयुष्यामध्ये या चतुर्वर्णामध्ये म्हणजे प्रत्येक वर्णामध्ये जगत असतो. जेव्हा आपण विद्याध्ययन करतो, ज्ञान मिळवतो, तेव्हा आपण त्या ब्राह्मण वर्णात असतो. जेव्हा आपण कुणाच्या संरक्षणाची, कुटुंबाच्या किंवा इतरांच्या जबाबदारी घेतो, तेव्हा आपण क्षत्रिय असतो. उपजीविकेसाठी जेव्हा व्यापार, व्यवसाय करतो, तेव्हा वैश्यवर्ण आपण स्वीकारलेला असतो. आणि जेव्हा आपण नोकरी करतो म्हणजे सेवा चाकरी करतो, तेव्हा शूद्रवर्ण हा आपला असतो. त्यामुळे हा अर्थ समजून घेऊन शास्त्राकडे पाहिलं पाहिजे. तर असा हा खोल अर्थ आपल्या या उत्सव आणि व्रतामागे दडलेला आहे. नवरात्रीचे 9 दिवस देवीची 9 रूपांमध्ये पूजा केली जाते, शैलपुत्रीपासून ते सिद्धिदात्रीपर्यंत. शैलपुत्री म्हणजेच पर्वतकन्या. ही कन्या तिचं उन्नयन होत होत ती सिद्धिदात्री बनली, म्हणजे सर्व सिद्धी प्राप्त करून ही देवी सिद्धी देणारी बनली. हे विकसन प्रत्येकामध्ये व्हावं म्हणून ही आराधना, उपासना आपण करत असतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री हिची पूजा केली जाते. शैलपुत्री ही नवदुर्गेचं पहिलं रूप. नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी या दुर्गेचं स्मरण, पूजन हे केलं जातं. शैल म्हणजे पर्वत किंवा डोंगर आणि पुत्री म्हणजे मुलगी. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून ही शैलपुत्री. शैलपुत्री म्हणजे पूर्वजन्मीची प्रजापती दक्ष राजाची कन्या सती. दक्ष राजाने एकदा मोठा यज्ञ आरंभला होता, परंतु त्याने यज्ञाचं आमंत्रण सतीला दिलंच नाही. कारण शंकर हा भस्म ल्यालेला भणंग असल्यामुळे सतीला कुणीही यज्ञाला बोलवलं नाही. माहेरी मोठा यज्ञ चालू आहे हे समजल्यावर तिचं मन तिकडे ओढ घेऊ लागलं. शंकराने परोपरीने तिला समजावलं की निमंत्रण नसताना जाणं उचित नाही, पण तरीही यज्ञविधी पाहण्याची उत्सुकता तिच्यामध्ये होती. आई बहिणींना भेटण्याची अनावर ओढ होती आणि त्यामुळे ती माहेरी गेली. तिथे गेल्यावर मात्र तिला अतिशय अपमानास्पद वागणूक मिळाली. तिच्या बहिणींनी तर भस्मचर्चित स्मशानवासी शंकराची यथेष्ट चेष्टा केली. फक्त आईने तिची प्रेमाने विचारपूस केली. दक्ष राजाच्या तोंडून देखील भगवान शंकरांबद्दल तिरस्कृत शब्द उच्चारले गेले आणि हा सगळा अपमान सहन न झाल्यामुळे सतीने स्वतःला त्या योगाग्नीमध्ये भस्म केलं. याची खबर जेव्हा भगवान शंकरांना मिळाली, त्यांनी आपल्या गणांना पाठवून प्रजापती दक्षाचा नाश केला. या सतीने पुढच्या जन्मात शैलराज हिमालयाची कन्या या स्वरूपामध्ये जन्म घेतला आणि ती शैलपुत्री ही प्रथम दुर्गा म्हणून ओळखली जाऊ लागली. तिचं वाहन बैल आहे आणि तिच्या डोक्यावर अर्धचंद्र आहे. उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि डाव्या हातामध्ये कमळ आहे. तिचं वाहन वृषभ असल्यामुळे तिला वृषारूढा असं देखील म्हटलं जातं. तिच्या उजव्या हातामध्ये असणारा त्रिशूळ हा त्रिगुणात्मक शक्तींचं म्हणजे सत्व, रज, तम याचं प्रतीक आहे. कमळ हे पवित्रता, सद्भावना, शांती, समृद्धी याचं प्रतीक आहे. तिच्या डोक्यावर असणारा अर्धचंद्र हा तिच्या मनावरील सत्तेचं निदर्शक आहे. पिवळा रंग या देवीचा विशेष आवडीचा आहे. तिला शेवंती, सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ ही अर्पण केली जाते. गाईचं तूप हे तिला नैवेद्य म्हणून अर्पण केलं जातं. ही देवी रोगांपासून मुक्ती देणारी आहे. वंदे वांछितलाभाय चंद्रार्धकृतशेखरां वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं. या विशेष श्लोकांनी
शैलपुत्री देवीची उपासना केली जाते. हिच्या उपासनेमुळे मूलाधार चक्र हे जागृत होतं. तिची आराधना केली असता पर्वताप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते. देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रेनं मन खंबीर, कणखर, निर्भय आणि स्थिर होण्यास मदत होते. आत्मविश्वास निर्माण होतो. विपरीत परिस्थितीत देखील अस्तित्व टिकवून ठेवण्याची जी विजिगीषू वृत्ती असते ती वाढीला लागते. आयुर्वेदामध्ये देखील अशा वनस्पती ज्या आपल्याला उत्तम आयुष्य देतात, शक्ती प्रदान करतात, त्यांना दुर्गा स्वरूप मानलेलं आहे. मार्कंडेय पुराणात अशा 9 औषधी वनस्पती ज्या रक्त शुद्ध करतात, धातू बलवान करतात, चित्त शुद्धी करतात आणि मनुष्याला निरोगी दीर्घायुष्य प्रदान करतात, त्यांचं सेवन आणि जतन करीत आराधना करावी असं सांगितलेलं आहे. आयुर्वेदातल्या या नवदुर्गा कोणत्या? पहिली म्हणजे हरड किंवा हिरडा, जिला शैलपुत्री समान म्हटलेलं आहे. हिरड्यालाच हिमावती असंही म्हणतात. आयुर्वेदात याचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. हिरडा हा 7 प्रकारचा असतो. हरितिका किंवा अभया म्हणजेच भय किंवा भीती घालवणारा. पथया जो शरीराला हितकारक सांगितलेला आहे. कायस्थ शरीराला सुदृढ करणारा. अमृता म्हणजे अमृता समान असलेला. हेमावती जो हिमालयात सापडतो आणि शरीराला कणखर बनवतो. चेतकी जो चित्त प्रसन्न करतो. आणि श्रेयसी जो यश प्रदान करणारा, बुद्धी विकसित करणारा आहे. तर असा हा सर्व गुणसंपन्न हिरडा, ज्याच्या सेवनाने आपल्याला आरोग्य मिळतं, याची देखील उपासना आपल्या रोजच्या जीवनात व्हावी असंच आयुर्वेद आपल्याला सांगतंय. तर असं ह्या शैलपुत्री देवीचं महात्म्य. त्यानंतर ब्रह्मचारिणी देवी ही दुसऱ्या दिवशी पूजली जाते. या देवीची माहिती, त्याचबरोबर नवरात्रीची देखील विशेष माहिती आपण पुढच्या भागात बघणार आहोत उद्या. आज इथेच थांबूया. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.